चालेक्सा तालुक्यात जमीन वादावर प्रशासनाचे स्पष्टीकरण, दोन्ही बाजूंचा विचार करून रस्त्याचा प्रश्न निकाली। नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। चालेक्सा तालुक्यातील कळोती टोला येथे जमीन आणि पांढण रस्त्याच्या वादावरून निर्माण झालेला तिढा प्रशासकीय हस्तक्षेपानंतर निवळला आहे। या प्रकरणावर वादी निशा टेभरे यांनी आपल्याला अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे, तर प्रतिवादी आणि तहसीलदारांनी प्रशासकीय प्रक्रियेचे समर्थन केले आहे। वादीची भूमिका, माझ्यावर अन्याय झाला। या प्रकरणातील वादी निशा टेभरे यांनी प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। निशा टेभरे यांच्या मते त्यांच्या शेताच्या मर्यादेतून रस्ता काढताना त्यांची अधिक जागा वापरली गेली असून हा निर्णय घेताना त्यांच्यावर अन्याय झाला आहे। शेतातील पिकांचे आणि मालकी हक्काचे नुकसान होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। या निर्णयाविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतामध्ये कोणालाही प्रवेश देऊ नये अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे। मी राहणार तेलीटोला, माझी शेती कळोती टोला ह्या क्षेत्रामध्ये आहे आणि माझ्या शेतामध्ये ह्या कोंडागुडरे साहेबांनी जबरदस्ती रस्ता बनवलेला आहे आणि ह्या धुरापासून पिल्लर माझे ह्या बाजूला लावलेले आहेत। ह्या बाजूला पारधी परिवाराची फक्त बिल्लेसभर जागा गेलेली आहे आणि माझी 11 फूट जागा गेली आहे। तर हा साहेबांनी बरोबर केलं नाही आहे, हा गलत निर्णय आहे आणि याच्यामध्ये दोनहीची अर्धी अर्धी पाहिजे। मी निशा टेंभरे ह्या गैर अर्जदाराच्या पांडुरंग पारधी ह्याच्या वावरामध्ये मी आपल्या मालकी हक्कात मी आपला पिल्लर लावले आहे आणि हा म्हणत आहे की तुम्ही माझ्या शेतीमध्ये पिल्लर लावले आहे म्हणून। आणि साहेबांनी त्यांची बाजू घेऊन माझ्याकडून 11 मीटर जागा जास्त घेतलेली आहे ना त्याच्याकडे फक्त बिल्लेसभर जागा घेतलेली आहे। हा माझ्या मालकी हक्कातून त्याने जबरदस्ती पांढण रस्ता बनवलेला आहे आणि हा निर्णय सरासरी गलत आहे। आणि हे 5 कास्तकार जे आहेत हे एका पक्षाचे आहेत आणि मी एकच आहे। माझी शेती 8.5 एकर आहे आणि माझ्याकडून पूर्ण हा गलत निर्णय साहेबांनी घेतलेला आहे। तर हा निर्णय मला मान्य नाही आहे। ह्या निर्णयासाठी मी हायकोर्टात जाईन आणि सर्वांची अपील करणार। मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या शेतीमध्ये कोणत्याही व्यक्तीला घुसू देणार नाही। प्रतिवादी आणि प्रशासनाचे म्हणणे दुसरीकडे, प्रतिवादी कुसोबा बडोले यांनी असे म्हटले आहे की हा पांढण रस्ता जुन्या काळापासून अस्तित्वात आहे आणि नकाशात त्याची नोंद आहे। तहसीलदारांच्या मध्यस्थीने दोन्ही शेतांच्या धुरेला केंद्र मानून समान अंतराने रस्ता काढला गेल्याचा दावा त्यांनी केला आहे। यावर सालेकसा तहसील कार्यालयाचे तहसीलदार कोंडागुर्ले यांनी स्पष्ट केले की शिवधुरा, मदातील धुरा केंद्रबिंदू धरून दोन्ही बाजूंच्या शेतजमिनीतून बरोबरीने जागा घेऊन पांढण रस्त्यासाठी मार्ग काढण्यात आला आहे। हा निर्णय पंचांच्या उपस्थितीत तांत्रिकदृष्ट्या घेण्यात आला असून यात कोणताही भेदभाव केलेला नाही। माझे नाव कुसोबा हन्नूजी बडोले, मुक्काम कळोती, तहसील सालेगाव, जिल्हा गोंदिया येथील रहिवासी असून माझे शेत फुटका तलावाच्या खाली 287/1, 148/1, 164 गट नंबर पांढण ही जो रस्ता आहे तर पुराण्या काळामध्ये मुलजीशिका कंपनी होती त्या वेळेपासून ही पांढण असून ह्या पांढण रेकॉर्डनुसार नकाशामध्ये नोंद केलेली आहे आणि त्या पांढणला श्री नाजूकराव टेंभरे हे यांनी 2022ला पूर्ण मिटवून आम्हाला कास्तकाराला येण्या जाण्याचा मार्ग बंद केला। तर आम्ही तहसीलदार साहेबाकडे केला तक्रार की आम्हाला जाण्या येण्यासाठी मार्ग पाहिजे। तहसीलदार साहेब येऊन जागा मोकळी करून दिलेला आहे आणि नंतर आणखी डबल येऊन तहसीलदार साहेब दोन्ही पक्षाला समझोता करून जो पांढण रस्त्याचा जो मार्ग मधातून धुऱ्याच्या मधातून दोन्ही बाजूनी मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे तहसीलदार साहेबाच्या माध्यमातून आणि पंचाच्या माध्यमातून। 25 रोजी पूर्ण पंचायतासमोर तहसीलदार साहेबाच्या समोर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बातमीचा निष्कर्ष, हा वाद दोन्ही शेतकरी आणि त्यांच्या शेतातील रस्त्याच्या हद्दीशी संबंधित आहे। प्रशासनाने नकाशा आणि पंचांच्या अहवालानुसार हा मार्ग काढला असल्याचे नमूद केले आहे। मात्र वादी निशा टेभरे यांनी व्यक्त केलेली अन्यायाची भावना आणि त्यांनी घेतलेली कायदेशीर भूमिका यामुळे हे प्रकरण आता उच्च पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे। अस्वीकरण, सदर बातमी दोन्ही बाजूंच्या परस्पर विरोधाभासी प्रतिक्रियांवर आधारित आहे। प्रशासकीय निर्णय हा नकाशा आणि पंचांच्या अहवालानुसार असल्याचे तहसीलदार कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे, तर वादी यांनी या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे।